नमस्कार दोस्तों, मैं विलास उरकुड़े फिर आपका स्वागत करता हूं एक बार आपके अपने पसंदीदा वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। अपने आसपास की खबरों से जुड़े रहने के लिए अभी हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें। तो चलिए शुरुआत करते हैं आज की कुछ मुख्य खबरों से। खबर महाराष्ट्र के चंद्रपुर जिले से। चंद्रपुर लोकसभा चुनाव का मुनगंटीवार ने आज नामांकन दाखिल किया। महाराष्ट्र के चंद्रपुर वनी आर्णी लोकसभा निर्वाचन क्षेत्र से भारतीय जनता पार्टी के अधिकृत उम्मीदवार सुधीर भाऊ मुनगंटीवार ने अपनी उम्मीदवारी का नामांकन पत्र दाखिल किया। इस आशीर्वाद समारोह में जिले से हजारों युवक नागरिक तथा हजारों महिला कार्यकर्ताओं की उपस्थिति में पर्चा भरा गया। इस आशीर्वाद समारोह में प्रमुख रूप से महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पूर्व केंद्रीय मंत्री तथा मागास वर्षीय आयोग के अध्यक्ष हंसराज अहिर, भाजपा ज्येष्ठ नेता चंदन सिंह चंदेल, जिला अध्यक्ष हरीश शर्मा, चंद्रपुर महानगर अध्यक्ष राहुल पावड़े, पूर्व विधायक संजय धोटे, सपना मुनगंटीवार आदि उपस्थित रहे। नामांकन पत्र दाखिल करने के लिए गांधी चौक से जिला अधिकारी कार्यालय तक सुधीर भाऊ की रैली निकाली गई, जिसमें पूना वर्धा के विधायक तथा हजारों भाजपा कार्यकर्ता व नागरिक सहभागी हुए। देखिए खबर चंद्रपुर से प्रमोद दुबे की रिपोर्ट। आगे बढ़ो सुधीर भाऊ, आगे बढ़ो। भारत माता की। नरेंद्र जी मोदी आप आगे बढ़ो। भारत माता की। वंदे। भरला गेला किती भाजप जागा जिंकणार पूर्ण महाराष्ट्र। चंद्रपूरची आई महाकाली तिचा आशीर्वाद घेऊन पहिला फार हा राज्यातले वरिष्ठ नेते, आमचे सहकारी मंत्री आणि ज्यांना मुलुक मैदान ओळखलं जातं मुनगंटीवारांचा भरलेला आहे। मला विश्वास आहे की आता महाराष्ट्रामध्ये आम्ही आमचा मागचा रेकॉर्ड तोडणार आहोत आणि एक नवीन रेकॉर्ड आज निश्चितपणे तयार करणार आहोत। सर हिंदी में बताइए कितनी सीटें जीतेगी भाजपा महाराष्ट्र? आज हमने छत्रपति शिवाजी महाराज का आशीर्वाद लेते हुए भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी को वंदन करते हुए और चंद्रपुर की आई महाकाली इनका दर्शन लेकर उनका अभिवादन करते हुए हमारे सुधीर भाऊ मुनगंटीवार जी का फॉर्म भरा है। ये आज आगाज हुआ है, अंजाम भी अच्छा होगा और हमारे पुराने सारे रिकॉर्ड महाराष्ट्र में हम तोड़ेंगे। छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आई महाकालीच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जी, ज्यांचा फॉर्म भरण्याकरता आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो आहोत। आपल्या चंद्रपूरची मुलुक मैदान तोफ आतापर्यंत मुंबईमध्ये धडधडत होती, आता ती दिल्लीमध्ये धडधड करणार आहे असे आपले सुधीर भाऊ मुनगंटीवार, ज्यांनी 4 वेळा या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि दिल्लीमध्ये अनेक घोटाळे बाहर काढत इस देश का कल्याण करने के लिए सुधीर मुनगंटीवार कमल लेकर खड़ा है। हे यीशु प्रभु, सुधीर मुनगंटीवार पे तू अमीन कहते हुए आशीर्वाद दे। हे ख्रिश्चन समाजाला बौद्ध समाज असेल, बौद्ध विहारात जा आणि बौद्ध समाजाच्या माझ्या कार्यकर्त्यांनी बौद्ध विहारात जाऊन तथागत
भगवान गौतम बुद्धाच्या चरणी माझ्यासाठी आशीर्वाद मागा आणि विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना नमन करत विश्वास द्या की संविधानाच्या रक्षणासाठी मी जात पात धर्म रंग वंश न मानता मी बाबासाहेबांच्या संविधानातून ज्या संसदेचा जन्म झाला त्या ठिकाणी बाबासाहेबांचा आवाज संविधानाचा आवाज बुलंद करण्यासाठी जातो आहे. आणि जे माझे हिंदू बांधव असेल त्यांनी आपापल्या देवापाशी प्रार्थना करा की देवा ही लढाई सुधीर मुनगंटीवार भाजप शिवसेना राष्ट्रवादी RPI युतीची नाही, ही लढाई गोरगरिबांची आहे. आणि देवा तू या गोरगरिबांच्या कल्याणासाठी सुधीर मुनगंटीवारचं प्रतीक आहे, माध्यम आहे, साधन आहे. तू या निवडणुकीमध्ये संता जे ईश्वराचा अंश आहे त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी उभा करावा. आणि मी अभिमानाने सांगतो, या मंचावरील नेते असतील किंवा समोर असणारे नेते पदाधिकारी भाजपचा असेल, शिवसेनेचा असेल, राष्ट्रवादीचा असेल, आठवले गटाचा असेल, जोगेंद्र कवाडे गटाचे असेल, RPIचे असेल, शेतकरी संघटनेचे असेल, मी त्या सर्वांना धन्यवाद देतो की तुम्हीच माझी खरी कार्यकर्ता संपत्ती आहे, माझ्या निवडणुकीच्या विजयाचा आत्मा आहे. तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल हा विश्वास आहे. आणि रोज सकाळी